नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास पारंपरिक डिंकाच्या लाडवाची रेसिपी, जी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहेत. हिवाळ्यात डिंकाचे लाडू शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात. चला तर माझ्या किचनमध्ये बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. हे पीठ मीडियम गॅसवर आपण कोरडेच भाजून घेऊ. कोरडे भाजल्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाही. 5 मिनिटं पीठ भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे तूप घालू. पाच मिनिटं झाली आहे. आता यामध्ये आपण थोडे थोडे तूप घालून घेऊ. छान खमंग पीठ आपले भाजले गेले आहे. खूप छान सुगंध दरवळत आहे. पूर्ण पीठ भाजायला मला जवळपास 20 मिनिटे मीडियम गॅसवर लागलेली आहे. एक चिमूटभर मीठ मी यामध्ये घालून घेतले. या लाडवासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ. सुंठ पावडर, मिरे, एक जायफळ आणि विलायची. जायफळ मी फोडून घेतले आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. 50 ग्रॅम मी डिंक घेतला आहे. डिंक पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. अशा प्रकारे डिंकाची पावडर तयार करून घेतली. ही खूप जुनी पद्धत आहे. 1 चमचा तुपात ही डिंकाची पावडर मंद गॅसवर भाजून घ्यायची. कमीत कमी तुपात डिंक छान फुलतो असा बारीक करून घेतल्यामुळे. स्लो गॅसवर 5 मिनिटांपर्यंत हा डिंक आपण भाजून घेऊ. डिंक आपला छान फुलला आहे. यामध्ये आपण 1/4 कप किसमिस घालून घेऊ, म्हणजे ती पण चांगली भाजल्या जाईल. डिंक बघा किती छान फुलला आहे. आता आपण हे मिश्रण या कणकेवर टाकून घेऊ. त्याच कढईमध्ये आपण अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड,
भाजून घेऊ. यामध्ये तुम्ही खारीक पावडर टाकू शकता. मला इथे ती मिळाली नाही त्यामुळे मी वापरली नाही. छान 5 मिनिटं हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊ आणि थंड करून मिक्सरमध्ये याची पूड बनवू. 1 कप खोबऱ्याचा कीस, मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्ही गोटा खोबरं किसून घेऊ शकता. छान लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हा कीस भाजून घ्यायचा आहे. खमंग कीस भाजला गेला आहे. आता आपण हा कीस पण पिठावर काढून घेऊ. यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकून घेऊ. ही पावडर मी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही जाडसर पण घेऊ शकता. आपण जो मसाला वाटून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊ. 2 कप पिठासाठी मी 1.5 कप साखर घेतली आहे. तुम्ही कमी किंवा जास्त पण घेऊ शकता. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. सगळं छानपैकी मिक्स करून घेऊ आपण. यामध्ये मी पिस्ते घालायची विसरली होती. हा अर्धा कप पिस्ता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हा पिस्ता माझा रोस्टेड आहे. छान मी मिक्सरमध्ये याची पूड करून घेतली आहे. आता आपण सगळं मिक्स करून याचे लाडू करून घेऊ. आपण छान लाडू वळून घेतले आहे. अशा प्रकारे सगळे लाडू मी बांधून घेतले. एवढ्या साहित्यात मीडियम साईजचे 35 लाडू तयार झाले. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढील स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वादिष्ट